पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शरू काय होते तुला? शरू उठ ना रे, उठ ना माझा राजा, उठ ना रे माझ्या बाळा, प्लीज उठ ना रे शरू। हे शरू माझ्याशी बोल ना रे शरू। हे तू गंमत करतो ना माझी, मला माहिती आहे। तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी नाही का ॲम्ब्युलन्स मधून आलो होतो, तशीच तू आत्ता गंमत करतेस ना माझी। ए राजा, ए बाळा उठ ना रे, असं काय करतो रे? मी तुझ्याशिवाय कसं जगू सांग ना मला। आई गेली त्याच्यानंतर मी स्वतःला सावरलं ना, हां आता तू असं काय करतो? माझ्या जीवाला का घोर लावतेस का तू? ऐक ना, ऐक, ए आपण मुंबईला जाऊया का? हां आपण मुंबईला जाऊया। हां तुला नानासोबत ना आपण घेऊन जाऊयात ना, तुझा हट्ट मी पूर्ण करेन। ओ बरं झालं तुम्ही आलात। हे बघा ना, ती बेशुद्ध पडली। मी बघते, एक मिनिट प्लीज प्लीज प्लीज, तिला औषधाची खूप गरज आहे। थांबा एक मिनिट, मला बघू द्या आधी। बघा ना प्लीज प्लीज प्लीज, लवकर लवकर लवकर, ती बेशुद्ध पडली। हो ती बेशुद्धच आहे, बरोबर आहे तुमचं। मी ॲम्ब्युलन्सला बोलू का? तुम्ही शांत राहा जरा। तुम्ही एक मिनिट, मी डॉक्टरांना विचारून हे इंजेक्शन आणलेलं आहे, बरं वाटणार आहे तिला, तिला शुद्ध येईल। हां प्लीज प्लीज। सॉरी शरू, शरू बरं वाटेल ना तुला? शरू हो हाय ये। तुला कुठेही जाऊ देणार नाहीये, कायम एकत्र राहूयात। हा केवढा घाबरलो होतो मी माहिती तुला, मूर्ख मुलगी। हॅलो आई, हॅलो मी आलेच, फोन करून येते। बरं वाटतंय? हा हाय बोला। अगं म्हणलं न जेवता गेली, डबा तर खाल्लास का? नाही खाल्लाय मी। ते काय आहे, पेशंट सिरियस आहे ना, तर मी आले तशी पेशंट जवळच आहे, सतत लक्ष ठेवायला लागतं ना। तू केव्हा येणार आहेस? मी आता पेशंटला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय, 2-2.5 तास लागतील। ठीक आहे मग मी ठेवू फोन? विभा, तू नक्की हॉस्पिटलातच आहेस का कुठं आहेस? आई असं काय विचारताय, मी हॉस्पिटलमध्येच आहे आणि मी इकडचं काम झालं की येतेच आहे, म्हणजे भोईर सोडतील ना मला। बरं लवकर ये, रात्री जास्त उशीर करू नकोस। होय, इकडचं काम संपलं की मी येतेच लगेच। हां ठेवू फोन? काळजी घे। कशी आहे तिची तब्येत? बरी आता, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं दिली आहेत मी तिला, झोपली आहे ती आता। पण तुम्ही दिवसातून 1-2दा तिला मॉनिटर करा, आणि ग्लानीनंतर कदाचित ती म्हणेल की तिचं डोकं जड झालंय किंवा जीभ कडू झालीये, पण ते नॉर्मल आहे। बर आणखीन एक, ही औषधं आहेत हां, आणि त्याच्यावर हा डोस कसा आणि कधी द्यायचा ते लिहिलेलं आहे। एकदा तोंडी सांगू का मी? नाही नको, इट्स ओके। बरं
ॲक्च्युली सॉरी. मी असं एकदम पॅनिक झालो ना मगाशी. ॲक्च्युली तुम्ही माझ्या एका फोन कॉलवरती आलात तर तुम्हाला मी आधीच थँक्यू म्हणायला पाहिजे होतं, पण हे तिला असं काही झालं की मला असं काही कळत नाही. मग मी ठीक आहे महाजन, एवढं सगळं सांगायची काहीच गरज नाहीये. तुमचा शर्वरीवर किती जीव आहे हे काय मला माहित नाही का? आणि तुम्ही पहिल्यांदा पॅनिक थोडीच नव्हताय, मला अंदाज आहेच त्याचा. मी नाही का? शर्वरी बरी आहे आता, तुम्ही नका काळजी करू. मी प्रॉमिस करतो मी फार पॅनिक होणार नाही. हे तिला जेवायला काय देऊ, म्हणजे काही असं पथ्य पाणी वगैरे काय? हा, आजच्या दिवशी तरी तिला काही हेवी देऊ नका. आता ORS दिलंय मी तिला, तेच घेऊन झोपलीये ती, त्यामुळे आता काही नको. महाजन, तुमच्या जेवणाचं काय? तुम्ही जेवलात का? नाही, मला भूक नाहीये. अहो अशी कशी भूक नाहीये, काहीतरी तर खायला लागेल ना. अहो नाही, मी ऍक्च्युली काहीतरी बनवून घेतो माझ्यासाठी. इट्स ओके. मग तुम्ही कंटाळला असाल आता. थांबा 1 मिनिट, हे घ्या. हा माझा डबा आहे, हा खाऊन घ्या तुम्ही. ऐका ना, मी ऍक्च्युली दूध पिऊन झोपू शकतो असं काही नाहीये. फक्त दूध? अहो असं अर्धवट पोटी कशाला राहायचं, त्यापेक्षा थोडंसं खाऊन घ्या. अहो नाही, खरंच नको मला. ऍक्च्युली काय, मी ऑफिस झाल्यानंतर बरेचदा मी काही खात पित नाही, म्हणजे मी जेवण स्किप करतो. मी घेतो दूध आणि झोपतो मी. तेव्हाच ठीक आहे, पण आता मी घरचं आणलंय ना, ते खाऊन घ्या तुम्ही थोडंसं. आणि असं अर्धवट पोटी राहिल्याने डोकं शांत राहत नाही, आणि डोकं शांत नाही राहिलं तर तुम्ही शर्वरीची काळजी कशी घेणार? खाऊन घ्या, थोडंसं घ्या. माझ्या मुलीला काय होतंय? आणि मी असं ऑब्झर्व केलं की मी जेव्हा जेव्हा इथे नसतो तेव्हाच तिला काहीतरी होतं. माझ्याशिवाय तिची काळजी घेणारं इकडे तसं कोणीच नाहीये, त्यामुळे मला खरंच काही कळतच नाही काय करायला पाहिजे. तिची काळजी घेणारा कोणीतरी घेऊन या, सोपं आहे ना, सगळेच प्रश्न सुटतील. बरं ते जाऊ दे, तुम्ही जेवून घ्या आधी. चला घ्या पटकन, खाऊन घ्या. अहो पण मी हे तुमचा डबा खातोय बरं दिसतं का? तुम्ही पण घ्या ना. अहो नाही, मी घरी जाऊन जेवेन व्यवस्थित. तुम्ही घरी जाणार आहे? शर्वरी स्टेबल होईपर्यंत थांबते, 1-2 तासात स्टेबल होईल ती, मग मी घरी जाईन. कोणी आहे का तिकडे? मला सारखं वाटतंय की कोणीतरी आपल्याकडे डोकावून बघतंय. कोणीतरी बघतंय का आपल्याकडे? नाही, भास झाला असेल तुम्हाला, बाकी काही नाही. घ्या. शशा चल येतो. हा भेटू द्या. बाबा मातोश्री, तुम्ही इथे झोपा काढा. तिथे गावभर बोबाटा होतोय. काय झालं रे? हा, झालं का तुझं सुरू आल्या? कसला बोबाटा? काय बडबड करतोयस? त्या बीबीची वाट बघतीस ना तू, तुझी लाडाची सून. काय रे, सारखं तिला येता जाता बडबड करत असतोयस? बघितलंस ना, आज तुझ्या पुढे फोन आलता, कशी त्या पेशंटसाठी न जेवता गेली ती. तेच सांगतोय मी, गेली ती, वाट नको बघू तिची. हा, ते काय तशीच राहणार आहे का तिकडं? म्हणजे आता कसं, ती पेशंटला भरवणार, मग पेशंट तिला भरवणार. हा, तुझ्या काय जिबाला हाड आहे का नाही? कुठून बी यायचं आणि तिच्या नावानं खडं फोडायचं. घोड्या काय तर लाज बाळग, तिच्या विषयी असं बोलतोयस होय तू? अरे घरच्या आबरूची काय फिकीर आहे का नाही तुला? आता रे, ही तुझी जी घरची आबरू आहे ना, ही बिबा, हीच तिच्या स्वतःच्या हाताने पिळून वेशीला टांगणार आहे, लक्षात ठेव. ग बस, माझा फोन झालाय, हॉस्पिटलला आहे ती. लय शानी तू. हा, म्हणजे चोराला फोन करून विचारायचं चोरी कुठे केली. ती बिबा सांगणार, तू विश्वास ठेवणार होय का? आणि काय दिवे लावलेत ना, तू चल उद्या, तुला दाखवतो दिवसा ढवळ्या. आणि ते बघून आहे ना, तुझ्या डोळ्याला ग्रहण लागेल, ग्रहण.
जा जाऊन झोप, उद्याला त्रास सहन करायचा. बापरे, बराच वेळ झालाय. मी जरा शर्वरीला बघून येते एकदा, आणि बरी असेल तर मी निघते. काय झालं? कोणीतरी नक्कीच आहे तिकडे. काय? तिकडे आहे कोणीतरी. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? कुठे? थांबा. इकडे. महाजन, हा, याच खोलीच्या दिशेनं आवाज आला होता. इथे असणार कोणतरी. ही एवढीशी खोली बघताय तुम्ही, इथे कोण आहे? बघा, कोण नाहीये. जरा दिवा लावता का? मी बघतोय कुठे तो बोर्ड. मला ना 2 वेळा जाणवलं. तुम्ही पण आवाज ऐकलात ना? हो, आवाज मी ऐकला. हा हा, बघा इकडे आहे ते येस बटन. येस येस येस. मला माणसाची सावली गेल्यासारखं वाटलं. काय बोलताय तुम्ही? अहो या वाड्यामध्ये लोक यायला घाबरतात. तुम्हाला भास होत आहेत, मी सांगतोय तुम्हाला तर. बरोबर आहे. खरं तर नाना येणं शक्य नाही. मग तारा? अहो ही वाड्यातलीच माणसं आहेत, ते असं का वागतील वेड्यासारखं आता या वेळेला? नाही, कोणतरी आहे नक्की. अहो नाहीये तिकडे बाहेर. विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावरती, कोणी नाहीये. थांबा जरा, मला बघू देत आधी. दरवाजे खिडक्या कसं काय लागतायत? तुमच्या लक्षात येत नाहीये का? असं आपोआप कसं काय लागतंय? हो, तुम्ही काळजी करू नका. खूप जोराचा वारा आला की असं लॉक होतं, काही प्रॉब्लेम नाही. मी उघडतो. जरा का खेचा खेचा, जरा जोरात खेच. खेचतोय. माझा फोन आईंचा असणार. आता कसं बाहेर पडायचं इकडनं? मी बघतो. तारा! 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 किनाऱ्यावरची माणसं समुद्रात जाऊ शकत नाहीत, आणि होळीतली माणसं किनाऱ्यावर येऊ शकत नाहीत. ते नुसते डुलत राहते चंद्रविलासच्या तालावर. आता जोपर्यंत चंद्रविलास सांगत नाही तोपर्यंत ते दोघं काही बाहेर निघत नसते. सरका सरका सरका, लागेल तुम्हाला. सरका बाजूला. सांभाळून. तारा! तारा! कोणी आहे का बाहेर? कसं जाणार होता आता आपण बाहेर? ही खिडकी उघड. हो हो, मी प्रयत्न करतोय. थांबा तुम्ही. तारा, ही तारा पण दरवेळेला कुठे जाते ना मला कळतच नाही. आता अशा वेळेला तिने असलं पाहिजे ना. शर्वरी, तिला जर का बरं नाही वाटलं तर? शर्वरीला मी इंजेक्शन दिलंय. 3-4 तास तरी ती छान झोपेल. आता तुम्ही तिची काळजी करू नका. तारा! मला आई माझी काळजी करत असतील हो तिकडे. मला फोन येत असेल त्यांचा बाहेर. काय करायचं आता? मला काही कळत नाही आता. हे सुद्धा इतकं. मी उघडून बघू काय? नाही नाही, थांबा थांबा थांबा. काय झालं? लागलं का? नाही नाही नाही, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. तारा! टिटॅनसचं इंजेक्शन घ्यावं लागेल कदाचित. अहो बाहेर गेल्यानंतरच टिटॅनसचं इंजेक्शन घेता येईल ना आपल्याला. काय बोलताय तुम्ही? तारा! अजून किती वेळ असंच बसून राहायचंय आपण? मला घरी जायचंय. आई वाट बघत असतील माझी. आय एम व्हेरी सॉरी विभावरी. माझ्या एका फोन कॉलमुळे हे सगळं होते. मी जर का तुम्हाला फोन केलाच नसता तर हे काही घडलंच नसतं. ते मागच्या वेळेला शर्वरीच्या नाकातनं रक्त आलं होतं तेव्हा सुद्धा तुम्ही आला होतात. तुमच्या घरचे तुम्हाला या वाड्यात येण्यापासून रोखतायत.
तरी सुद्धा तुम्ही काही मेडिकल इमर्जन्सी आली तरी इथे हजर असता. आता हे तर सगळं अनएक्सपेक्टेडच आहे. म्हणजे दार काय लागलंय, ती खिडकी काय लागली आहे. अहो त्यात तुमची काही चूक नाहीये. नाही हो, हा तुमचा चांगुलपणा झाला. मी तुम्हाला खरं सांगू का, या वाड्यात आल्यापासून ना काहीतरी प्रॉब्लेम्स होतातच आहेत. आणि या सगळ्याच्या मुळाशी फक्त तो एक माणूस आहे, नाना. तुमचा नानांवर एवढा राग काय? सॉरी, तुम्हाला नसेल सांगायचं तर मी आपला असंच. नाही, तुम्हाला न सांगण्यासारखं काही नाहीये. उलट माझ्या लक्षात येते की नाना असे का वागले असते. ज्या काही गोष्टी झाल्या आहेत या वाड्यामध्ये ते इथे आल्यानंतरच झाल्यात. नाना खूप विचित्र वागायला लागले. आधी वाड्यात येण्याच्या अगोदर प्रेमाने वागायचे ते. कदाचित नानांना अडचणीत आणणारा हा वाडाच असेल. इथे आल्यानंतर ते खूप सारे बरे झाले. म्हणजे आमचं कुटुंब आहे ना, त्या कुटुंबावरच लक्षच उडालं त्यांचं. त्यांच्यात विचारात हरवलेले असायचे. मला अजूनही ऐकू येतं, वाड्यात आल्यानंतर नानांची आणि आईची खूप भांडणं व्हायला लागली. तेव्हापासून ते आईशी खूपच वाईट वागायचे. नंदशी म्हणजे माझ्या बहिणीशी तर ते धड बोलायचंही नाही. तो माझ्यावरही सतत चिडलेले असायचे. एक नवरा, बाप आणि माणूस म्हणून नाना कमी पडले. या वाड्याने जणू काही चारही बाजूंनी त्यांना असं घेरलेलं होतं. असं आम्ही त्यांना किती अडवायचा प्रयत्न केला, किती समजवण्याचा प्रयत्न केला, सगळ्याच्या पलीकडे गेले होते ते. त्याचा परिणाम आमच्या कुटुंबावरती झालाच. विभावरी, आम्ही सगळे एकमेकांपासून तुटलो आणि नानांना याची जाणीव सुद्धा नव्हती. म्हणूनच मी या वाड्यापासून दूर गेलो ठरवून. माझ्या बाबतीत जे काय घडलं ना, ते माझ्या मुलीच्या बाबतीत, शरूच्या बाबतीत कधीच घडू नये. त्यासाठी मी शरूला माझ्या भूतकाळाबद्दल, या वाड्याबद्दल, बोलगावाबद्दल, चंद्रविलासबद्दल कधी काही सांगितलं नाही. मला चंद्रविलासबद्दल नेहमीच खूप वाईट फिलिंग होतं. माझ्या मुलीवरती या वाड्याची सावली कधीही पडू नये यासाठी मी खूप प्रयत्न केले. शरूला इथून बाहेर काढण्यासाठी विनवणी करून, आरडाओरडा करून, दमटवून, कधी प्रॉमिसेस घेऊन, ज्या मार्गाने शक्य आहे त्या सगळ्या मार्गाने मी तिला इथून काढण्याचा, घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो. मी शरूला सांगत होतो की नकोय आपल्याला हा वाडा, आपण जाऊया इकडनं. पण कधीच ऐकलं नाही माझं तिने. मला कळतच नाही ती काय या वाड्याच्या प्रेमात पडली का काय. तिच्या इथे येण्याच्या एका निर्णयाने तिने किती गोष्टींना तोंड फोडलंय. उद्या जर शरूला काही झालं तर मी काय करू. विभावरी, माझी बायको अपघाताने गेली ना, त्या दिवशी आमच्या चंद्रविलासवरूनच भांडण झालं होतं. मग आता इथे होणाऱ्या अशा अघटित घटनांमुळे उद्या शरूला जर का काही झालं तर मी काय करू सांगा ना. ती एकटीच आहे माझ्यासाठी. तिच्यामुळेच खरं तर माझं जगणं सोपं झालंय. आणि तिला जर का काही झालं तर मी कुठे जाऊ. मला माझ्या शरूला गमवायचं नाहीये. तिच्याशिवाय मला जगण्याची अजिबात ताकदच नाही. मी कसं समजावं तिला सांगा ना. महाजन, तुम्ही शांत व्हा. अहो तुम्ही सांभाळा स्वतःला. शांत व्हा तुम्ही. सॉरी, मी तुम्हाला दुःख व्हायला म्हणून नाही बोलले हो.
सॉरी. सांभाळ स्वतःला.